हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चर्सला आपण स्ट्रक्चर्स ऑफ पिरियडिक टेबल स्टडी केला होता. मग आज आपण ग्रुप अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ द पिरियडिक टेबल म्हणजे आपण पिरियडिक टेबलमध्ये येणारे ग्रुप जे आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स स्टडी करणार आहोत. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहत असताना मग आपल्याला ग्रुप्स लक्षात राहायला हवेत. ओके, मग त्यासाठी पहा, सुरुवातीच्या आपण 2 ग्रुपचा स्टडी करूया. तर 2 ग्रुपमध्ये बघा, सुरुवातीला तुम्हाला पहिलं कोणतं दिसतंय? इलेमेंट हायड्रोजन इलेमेंट्स दिसतं. कोणता इलेमेंट्स आहे? हायड्रोजन इलेमेंट्स आहे. मग हायड्रोजनमध्ये बघा, फर्स्ट आपण जर हा फर्स्ट ग्रुप कन्सिडर केला तर फर्स्ट ग्रुपमध्ये हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम, फ्रान्सिनियम येतो. ओके, नंतर बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम येतो. म्हणजे फर्स्ट ग्रुप आहे त्याला आपण अल्कली इलेमेंट्स म्हणतो. सेकंड ग्रुपला आपण अल्कलाईन इलेमेंट्स असं म्हणतो, अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हणतो. त्यानंतर मिडलला येतो तो डी ब्लॉक. मी डी ब्लॉक इथे काही मेन्शन्स केलं नाही आहे, कारण का आपल्याला डी ब्लॉकचे इलेमेंट्स पूर्ण स्टडी नाहीत करायचे, फक्त त्याचं आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला माहीत असावं. त्यानंतर ना बघा, नेक्स्ट ग्रुप आहे 13, 14, 15. त्यानंतर 16, 17 आणि 18 येतं. ओके, पण मी इथे तुम्हाला 3च मेन्शन्स केलेत आणि पहिल्या लेक्चर्समध्ये आपण हे 18पर्यंत ग्रुप स्टडी केले होते. मग तुमची नावं लक्षात राहावीत म्हणून थोडंसं बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टँटॅलम, निहेनियम, कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन, लीड, फ्रान्सिनियम, नायट्रोजन, फॉस्फरस, हे काय झाले? 13, 14 ग्रुपमधले इलेमेंट्स झाले. मग आपल्याला त्या इलेमेंटचं काय पाहायचं आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहायचं आहे. हा आपण त्याला एस ब्लॉक म्हणतो, हा पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि बॉटम ऑफ द पिरियडिक टेबलला असतो तो एफ ब्लॉक. मग एफ ब्लॉकमध्ये पहिला इलेमेंट येतो तो लॅन्थॅनम येतो. कोणता येतो? लॅन्थॅनम इलेमेंट्स येतो. विच इलेमेंट्स इज कन्सिडर हिअर? फर्स्ट लॅन्थॅनम येतो. लॅन्थॅनम नंतरनं लास्ट जो येतो ल्युटेटियम येतो. त्यानंतर इकडे ॲक्टेनियम आहे. ॲक्टेनियम नंतर लावार्सिनियम. तुमच्या जरी एवढं लक्षात राहिलं ना की स्टार्टिंग मटेरियल म्हणजे स्टार्टिंग इलेमेंट्स इज द लॅन्थॅनम, लास्ट इज ल्युटेटियम, स्टार्टिंग इज ॲक्टेनियम अँड लास्ट इज द लावार्सिनियम. ओके, म्हणजे हे जरी स्टार्टिंगला लक्षात राहिलं तरी खूप झालं. मग सिरियम, प्रोमॅन्थियम, निओबियम हे हळूहळू स्टडी केले ना आपण की आपल्या लक्षात राहतात. मग आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहत असताना तर आपण इथे त्यांचं ऑर्बिटल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार नाही, आपण शेल वाईज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहणार आहोत. मग शेल्समध्ये तुम्हाला माहिती आहे की शेल असतात. मग शेल्स असतात तर त्या शेलचं मेन्शन्स असतं की कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स फिलअप करायचे ते. मग आपण सुरुवातीला शेल पाहूया, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स फिलिंग समजेल. आता जेव्हा आपण इलेक्ट्रॉनचं फिलिंग करतो इलेमेंटचं, तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला तर आपल्याला 4 शेल्स आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. तशा क्यूपर्यंत शेल्स आहेत. कुठपर्यंत आहेत? क्यूपर्यंत. मग 4 शेलमध्ये पहिली शेल आहे के शेल, दुसरी आहे एल शेल, तिसरी एम शेल आणि चौथी कोणती आहे? एन शेल आहे. यामध्ये बघा, जर एन इज इक्वल टू आपण 1 घेतलं, एन म्हणजे काय की नंबर ऑफ काय असतात? इलेक्ट्रॉन्स आपल्याला जर काढायचे असतील. आणि एन म्हणजे काय? ऑर्बिटल्स, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट्स आहेत त्याच्यामध्ये. त्या ऑर्बिटल्सनुसार आपण काय करायचं? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फिल करायचे. ओके, मग जर आपल्याला आता एनची संख्या 1 दिलेली असेल, 1 आहे, तर मग आपल्याला त्या 1 ऑर्बिटमध्ये केचा क्रमांक किती आहे? म्हणजे आपण असं समजायचं केचा क्रमांक 1 आहे, म्हणजे ही नंबर ऑफ शेल किती आहे? 1 आहे. एलचा क्रमांक 2 आहे, म्हणजे नंबर ऑफ शेल 2 आहे. एमचा क्रमांक 3 आहे आणि एनचा क्रमांक किती आहे? 4 आहे. म्हणजे के इज इक्वल टू 1, एल इज इक्वल टू 2, एम इज इक्वल टू 3 अँड एन इज इक्वल टू 4 असं असेल.
आणि जर आपल्याला याची आता इलेक्ट्रॉनची संख्या काढायची आहे, म्हणजे के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, एल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन, एम शेलमध्ये आणि एन शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, तर मग आपल्याला एक फॉर्म्युला दिला त्यांनी, 2n चा स्क्वेअर. काय सांगितलं आहे, 2n चा स्क्वेअर. मग सुरुवातीला बघा आपण 2 घेतलं इंटू आपला n म्हणजेच कोण आहे इथे 1 आहे, 1चा स्क्वेअर. बघा काय येते, 1चा स्क्वेअर नेहमी काय असतो, 1च असतो, हो की नाही. मग 2 इंटू 1चा स्क्वेअर काय आला, 1च आला. मग जर 1चा स्क्वेअर 1 आला तर 2 इंटू 1 किती, 2. म्हणजे के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. सेम जर आपल्याला असं एल शेलचं काढायचं आहे, ओके. मग एल शेलच्या बाबतीत पण आपण सेम असंच करणार आहोत, 2 इंटू 2चा स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे त्याचा वर्ग करायचा. मग बघा 2चा वर्ग केला की काय होतो, 2 इंटू 2 किती, 4, ओके. मग 2 इंटू 2 4 झाले, 4 इंटू 2 किती झाले, 8 झाले. मग एल शेलची कपॅसिटी किती आली, 8 इलेक्ट्रॉन्स. किती इलेक्ट्रॉन्स, इथे 2 इलेक्ट्रॉन्स. सेम जर आपण एम शेलचं कन्सिडर केलं, ओके. मग एम शेलमध्ये 2nचा स्क्वेअर, 2 इंटू 3चा स्क्वेअर, ओके. मग 3चा स्क्वेअर किती, 9. मग 9 इंटू 2 करायचे आपण पुन्हा. मग 9 2 जा 18, म्हणजे 9 दुने 18 असतात. मग 18 इलेक्ट्रॉन्स आले आपल्याला. यस, किती इलेक्ट्रॉन्स आले, 18. सेम जर आपण आता म्हणजे बघा के एल एम, आता एनचा पाहूया, 4, 2nचा स्क्वेअर, 2 इंटू 4चा स्क्वेअर, ओके. 2 इंटू 4चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर किती येतो, आठवते का, 4चा स्क्वेअर काय आहे, 16 आहे. मग 16 2 किती होतात, 32. म्हणजे बघा आज आपण काय शिकलो नवीन. मग के शेलची इलेक्ट्रॉन कपॅसिटी किती झाली, 2 इलेक्ट्रॉन्स. एल शेलची कपॅसिटी किती झाली, 8 इलेक्ट्रॉन्स. एम शेलची कपॅसिटी 18 आणि एन शेलची कपॅसिटी 32. म्हणजे आत्ता आपल्याला इलेक्ट्रॉन शेलची कपॅसिटी समजली. मग त्यानुसारच आपण इलेक्ट्रॉन्स फिलिंग करणार आहोत के एल एम एन शेलमध्ये, ओके. हे तुमच्या लक्षात आलं का, पुन्हा सांगायचं, अगेन रिवाईज करूया, ओके. 2nचा स्क्वेअर म्हणजे आपण इथे एनची किंमत टाकली, मग त्याचा स्क्वेअर केला, आपल्याला 2 इलेक्ट्रॉन मिळाले, इथे 2ची म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स मिळाले. त्यानंतर नेक्स्ट 3ची, 3चा स्क्वेअर 9, 9 2 जा 18 आले. इकडे 4चा स्क्वेअर 16, 16 2 जा 32 आले. म्हणजे बघा आता आपण चार्टमध्ये पाहूया आपल्या, सेम आपण चार्टमध्ये पण काय केलं होतं, ॲज इट इज असंच आहे की नाही. 2 इंटू 1चा स्क्वेअर 2 आलं, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 आलं, 18 आणि इथे 32. म्हणजे ही इलेक्ट्रॉन कपॅसिटी झाली या शेलची, ओके. मग आता यानुसार आपण काय पाहूया, इलेक्ट्रॉन फिलिंग्स पाहूया. मग आता इलेक्ट्रॉन फिलिंग्स हे त्याच्या ॲटोमिक नंबरनुसार करायचं. कसं करायचं असतं, ॲटोमिक नंबर्सनुसार करायचं. मग आता बघा आपण ग्रुप वाईज जर आपल्याला इलेक्ट्रॉन फिलिंग्स करायचं असेल तर आपण करू शकतो त्याच्या ॲटोमिक क्रमांकानुसार. मग सुरुवातीला आपल्याला हायड्रोजन एलिमेंट दिला आहे. मग हायड्रोजनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हायड्रोजनमध्ये किती शेल असणार आहेत, एकच शेल असणार आहे की नाही. म्हणून आपण इथं बघा हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स लिहिताना काय लिहिलेलं आहे, 1च दाखवलेलं आहे. आता लिथियम, आता लिथियमच्या बाबतीत आपण समजून घेऊया. लिथियम हा एलिमेंट घेतला, आत्ताच मी तुम्हाला काय सांगितलं की पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. मग आता आपल्या लिथियमचा ॲटोमिक क्रमांक किती आहे,
ॲटॉमिक नंबर किती आहे लिथियमचा? 3 आहे. मग जर लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 असेल, जर आपल्याला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल तर त्याच्या पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन लिहिले मी? 2. मग राहिले किती आपल्याकडे? 1. बरोबर. हे त्याचं शेलनुसार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. समजलं तुम्हाला? 2 1. तसं जर आता मी बोरॉनचं घेतलं, ओके, बोरॉन म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बोरॉनचा? 5 आहे. मग 5 आहे तर मग आपण के शेलची कपॅसिटी किती आहे? 2. रिमेनिंग किती राहतात इलेक्ट्रॉन? 3. हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजेल? त्यानंतर जर आपण आता थोडी मोठी संख्या घेऊया. जर आपण कार्बन घेतली, ओके, 6 ॲटॉमिक नंबर आहे कार्बनचा. 6 घेतला. मग जर 6 आहेत, सेम पहिल्या शेलमध्ये किती? 2 टाकणार. मग रिमेनिंग शेल किती आहे? 4. कळलं? 4 राहिले. म्हणजे आपण काय करतो, जेव्हा इलेक्ट्रॉन फिल्स करत असताना के मध्ये पहिल्यांदा 2 इलेक्ट्रॉन ॲड करतो, कारण का केची कपॅसिटी 2 आहे. मग आपल्याकडे आता एलची कपॅसिटी किती आहे? 8. मग इथं आहेत का 8 इलेक्ट्रॉन? नाही आहेत. मग जेवढे शिल्लक आहेत ते आपण काय केले? एल शेलमध्ये टाकले. समजलं का आता? त्यानंतर बघा आता जर आपण मॅग्नेशियम घेतला, थोडासा मोठा इलेमेंट घेतला, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. किती आहे? 12. मग आता आपल्या शेल्सनुसार आपण पाहिलं, पहिली के असते, एल असते, एम असते आणि एन असते. मग आता माझ्याकडे 12 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग ॲड करताना मी पहिले 2 इलेक्ट्रॉन केले. 2 नंतर किती राहतात? अजून 10 राहतात. मग 10 म्हटल्यानंतर एल शेलमध्ये किती येतील? 8 येतील. आणि राहिलेले आपण काय करणार आहे? ॲज इट इज ठेवणार. म्हणजे आपल्याला मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय मिळालं? 2 8 2 मिळालं. समजलं? त्यानंतर आपण जर सोडियम घेतला, आता हे मला कसं जमतं? प्रॅक्टिसने. तसं तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला पण इलेक्ट्रॉन फिलिंग्स म्हणजे अकॉर्डिंग टू शेल जमेल. आपण ऑर्बिटल्सनुसार शिकलो नाही आहे आणि तुम्हाला सिलेबसमध्ये पण नाही आहे, नेक्स्ट इयरला आहे, ओके. मग आपण इथे आता पुन्हा इथे काय करणार आहे? सेम 2 8. किती राहिले? 1. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. तुम्ही सांगताना कसं सांगणार? 2 8 1 सांगणार. आपण आता थोडंसं मोठा घेऊया का इलेमेंट्स? ॲल्युमिनियम घेऊया. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 13 आहे. किती आहे? 13 आहे. 2 8 3. बघा ही शेल आपण आता काय केलं? ॲज इट इज या शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन काय ठेवले? सेम ठेवले. पण तुमच्या लक्षात आलं का आता आपली एल शेल ही काय झाली? फुल झाली. पण एम शेल काय राहिली आहे? इनकम्प्लीट. एम शेलची कपॅसिटी किती आहे? 18 इलेक्ट्रॉन्स. किती आहे? 18 इलेक्ट्रॉन्स. समजलं? हे आपण काय पाहिलं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. अजून एक्झाम्पल्स पाहू आपण. आता ग्रुप वाईज पाहिलं तर बघा लक्षात येईल की जर आपण ग्रुप फर्स्टमधले पाहिले एलिमेंट्स, हा ग्रुप फर्स्टमध्ये लिथियम आहे, ओके. लिथियममध्ये जर आपण पाहिलं तर किती इलेक्ट्रॉन्स येतात? 2 1 येतात. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आपण पाहिलं ना सोडियमचं किती आहे? 2 8 1च आहे. आणि पोटॅशियमचं काय पाहिलं आपण? 2 8 8 1 आहे, ओके. पोटॅशियमचे 19 आहेत ना इलेक्ट्रॉन्स, म्हणून आपल्याला काय मिळालं? त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8 1 आहे. मग तुमच्या लक्षात आलं का की ग्रुप फर्स्टमधले जे इलेमेंट्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आउटरमोस्ट शेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 1 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे आपण आता अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं आहे की ग्रुप फर्स्टमधले इलेमेंट जे आहेत त्यांच्या सगळ्या इलेमेंट्समधले आउटरमोस्ट शेलमध्ये नेहमी किती इलेक्ट्रॉन असतात? 1च असतात. म्हणून त्यांची व्हॅलन्सी किती असते ग्रुप फर्स्ट इलेमेंटची?
1 असते. का? तर त्यांच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून. आता आपण ग्रुप 2चा विचार करूया, सेकंड ग्रुपचा. आता सेकंड ग्रुपमध्ये येणारे एलिमेंट आपले आहे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. तर आता बेरिलियमचा ॲटोमिक क्रमांक 4 आहे आणि मॅग्नेशियमचा 12 आहे. आता आपण पाहूया. मग 4 आहे तर आपण याचे 2 आणि 2 लिहून टाकणार. याचा 12 आहे, आत्ताच पाहिलं आपण, 2 8 2 आहे. मग थोडंसं बारीक लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल बघा, याच्यासुद्धा बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 2 आहेत. म्हणून हा कोणत्या ग्रुपमध्ये आहे? ग्रुप सेकंडमध्ये आहे. कळलं? हा का ग्रुप सेकंडमध्ये आहे समजलं? कारण का याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून. आणि वॅलन्सी किती येते याची? +2 येते. याची किती असते? +1 असते. वॅलन्सी म्हणजे हे काय आपण नेक्स्ट लेक्चर्सला पाहणार आहोत. आता त्यानंतर जर आपण ग्रुप थर्ड पाहिला, ओके, ग्रुप थर्डचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग ग्रुप थर्डचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असताना आपण बोरॉन पाहिलं होतं. ओके, बोरॉनचा ॲटोमिक नंबर 5 आहे ॲज इट इज, आणि ॲल्युमिनियमचं किती आहे? 13 आहे. मग आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 3 लिहिलं होतं आणि याचं 2 8 3 केलं होतं. याच्यासुद्धा आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3 3. म्हणून हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो? थर्ड ग्रुपमध्ये येतो. आणि याची वॅलन्सी काय असते? +3 असते. समजलं तुम्हाला? आज आपण 3 ग्रुपपर्यंतच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं आहे. ग्रुप फर्स्ट, ग्रुप सेकंड अँड ग्रुप थर्ड. मग ग्रुप फर्स्टचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1 असतं आणि त्यांच्या बाह्यतम कक्षेत नेहमी 1 इलेक्ट्रॉन असतो. म्हणून हे सगळे एलिमेंट ग्रुप फर्स्टमध्ये आहेत. ओके, त्यानंतर आपण ग्रुप सेकंडमध्ये पाहिलं बघा, 2 इलेक्ट्रॉन्स असतात बाह्यतम कक्षेत, म्हणून हे सेकंड ग्रुपमध्ये आहेत. आणि थर्ड ग्रुपमध्ये येणारं बोरॉन आणि ॲल्युमिनियम यांच्या पण आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून हे इलेमेंट्स कोणत्या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेत? ग्रुप थर्डमध्ये केलेत. नेक्स्ट लेक्चर्सला आपण ग्रुप फोर्थ, ग्रुप फिफ्थ यांचे काय पाहूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स पाहूया. ओके, थँक्यू.